प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपल्याकडे सीईटी आणि नीट या परीक्षांसाठी खूप कमी वेळ राहिलेला आहे आणि आता फास्ट मध्ये अभ्यास कसा करायचा, तर जसं आपण बोर्ड परीक्षेला क्विक रिव्हिजन केली होती तशी आता पण आपण अशी चॅप्टर वाईज क्विक रिव्हिजन करणार आहे। 20 ते 25 मिनिटात पूर्ण चॅप्टर कव्हर करणार आहे आणि याची एमसीक्यू ची प्रॅक्टिस कशी करायची, तर चॅनलवर तुमचे प्रत्येक चॅप्टरचे शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत, म्हणजे त्याच्यात सगळे पीवायक्यू घेतलेले आहेत। म्हणजे हा चॅप्टर करायचा, क्विक रिव्हिजन करायची आणि ते शॉर्ट व्हिडिओ पाहायचे, म्हणजे पूर्ण चॅप्टर तुमचा 1 ते 1.5 तासात सगळ्या एमसीक्यूच्या प्रॅक्टिससह तयार होणार आहे। तर या पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे की याचा तुम्हाला जरूर फायदा होईल याची मला खात्री आहे। तर आपण सगळ्यात पहिले चॅप्टर घेतो आहोत मॅग्नेटिक मटेरियल। का घेतो आहोत? चॅप्टर खूप सोपं आहे, प्रश्न पण खूप सोपे येतात आणि म्हणून आपल्याला माहित असलं पाहिजे की कशा स्वरूपात रिव्हिजन करायची आणि कशा स्वरूपात प्रश्न पडतात। तर जितकं फास्ट घेता येईल तितकं मी फास्ट घेणार आहे। मग आधी आपल्याला जेव्हा जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड शिकायची असते तर आपल्याला शिकावं लागतं डायपोल मुवमेंट। मग आता हा जो काही डायपोल आहे ना, तर हा डायपोल जो असतो, डाय मीन्स 2 अँड पोल मीन्स 2 पोल, म्हणजे हा जो पोल आहे याची आधी नुसती तुम्ही पट्टीने लेंथ मोजली ना तर हिला म्हणायचं जॉमेट्रिक लेंथ। काय म्हणायचं? जॉमेट्रिक लेंथ। मग आता समजा ही भरली 5 सेंटीमीटर आणि मग पोल जे काही आहे ना ते काहीतरी आतमध्ये बसलेले असतात। मग हा झाला एस पोल आणि हा झाला एन पोल आणि यातलं जे अंतर आहे ना त्याला म्हणायचं मॅग्नेटिक लेंथ। मग आता बघा कोण मोठं आहे, तर 5 पेक्षा ही समजा 4.5च असेल तर ही झाली तुमची मॅग्नेटिक लेंथ आणि सेंटर पासून हा पोल यल इतक्या अंतरावर आणि हा पोल यल इतक्या अंतरावर, म्हणजे मॅग्नेटिक लेंथ बरोबर 2l असते। आणि ह्या दोन्हीतलं रिलेशन असतं 5 वेळा जॉमेट्रिक लेंथ बरोबर 6 वेळा मॅग्नेटिक लेंथ। ही कमी असल्यामुळे जास्त वेळा भरणार आहे की नाही, आणि म्हणून जॉमेट्रिक लेंथ दॅट इज इक्वल टू 6/5 इंटू मॅग्नेटिक लेंथ, हे झालं तुमचं जॉमेट्रिक लेंथ आणि मॅग्नेटिक लेंथ मधलं रिलेशन। समजलं का? आता येऊयात आपण ही डायपोल मोमेंटची कन्सेप्ट पाहण्यापूर्वी पोल स्ट्रेंथ। आता एस पोलची पोल स्ट्रेंथ आहे ना ती -QM असते आणि एन पोलची +QM असते। आता कधी कधी नुसत्या Q ने दाखवतात, काही फरक पडत नाही, +Q आणि -Q। मग आता बघा इथे ही जी पोल स्ट्रेंथ आहे त्यालाच मॅग्नेटिक चार्ज असं पण म्हणतात। पोल स्ट्रेंथचं दुसरं नाव काय असतं, तर ही पोल स्ट्रेंथ दॅट इज ऑल्सो कॉल्ड ऍज मॅग्नेटिक चार्ज। काय म्हणायचं त्याला? मॅग्नेटिक चार्ज। पोल स्ट्रेंथलाच मॅग्नेटिक चार्ज असंही म्हणतात आणि त्याचं युनिट असतं अँपियर मीटर। काय युनिट आहे? अँपियर मीटर। आणि मग डायमेन्शन, आता मीटर म्हणजे L⁻⁴ आणि अँपियर त्याला I तरी लिहितात नाहीतर A तरी लिहितात, म्हणजे L⁻⁴ A⁻⁴ कोणतेही, हे त्याचे झाले डायमेन्शन। अशा बेसिक कन्सेप्ट क्लिअर करत जायचं बघा। तर हे सगळं झालं, दिस इज ऑल अबाउट मॅग्नेटिक डायपोल। आता मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट कशाला म्हणायचं? मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट तर ती एकतर स्मॉल m या वेक्टरने दर्शवतात, म्यू वेक्टरने दर्शवतात, कॅपिटल M वेक्टरने दर्शवतात। काही नोटेशन वापरलं तर काहीच फरक पडत नाही। याला म्हणायचं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट। काय म्हणायचं त्याला? मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट। मग ती काय असते, तर ती असते बघा, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असते या पोल स्ट्रेंथचा मॅग्निट्यूड, कोणत्याही एका पोल स्ट्रेंथचं मॅग्निट्यूड। मग ते घेतलं आपण प्लस किंवा मायनस काढून टाकायचं, QM गुणिले मॅग्नेटिक लेंथ ती आहे 2l आणि ही व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि ही कुठून कुठे जाते, तर इट इज डायरेक्टेड फ्रॉम दी S पोल टू N पोल। याची डायरेक्शन कुठून कुठे असते? S पोल टू N पोल कडे असते। कुठून कुठे? S पोल टू N पोल। दिस इज दी वेक्टर क्वांटिटी आणि कोणत्याही नावाने याला संबोधू द्या, फायनली काय राहणार आहे तुमचं? ट्वाइस QM इंटू L किंवा नुसतं QL म्हटलं तरी चालेल, सगळ्याचा फॉर्म्युला सारखाच। मग आता याचं SI युनिट काय येईल? याचा अँपियर मीटर आणि लेंथ, म्हणजे याचं SI युनिट झालं अँपियर मीटर स्क्वेअर आणि डायमेन्शन L⁻⁴ A⁻⁴ समजलं, किंवा L⁻⁴ I⁻⁴ हे करंट आहे ना,
हा तुमचा ए ने किंवा आय ने दर्शवतात. मग झाले का तुमचे 2 युनिट आणि 2 डायमेन्शन. म्हणजे पोल स्ट्रेंथ असेल तर हे युनिट हे डायमेन्शन, डायपोल मुवमेंट असेल तर हे युनिट आणि हे डायमेन्शन. आता पूर्ण चॅप्टरभर ही डायपोल मुवमेंट लागणार आहे आपल्याला आणि त्याच्यामुळे हे 2 युनिट लागणार आहे. कळलं, बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली. मग हे झालं सगळं. दिस इज ऑल अबाउट डायपोल मुवमेंट. म्हणजे व्हेक्टर एम किंवा व्हेक्टर म्यू किंवा व्हेक्टर कॅपिटल एम दॅट इज इक्वल टू ट्वाइस QM इंटू एल. समजलं का. आणि अँपियर मीटर स्क्वेअर हे याचा युनिट आणि ते त्याचे डायमेन्शन L2 A1 किंवा I1. समजलं. मग आणि डायरेक्शन इट इज डायरेक्टेड फ्रॉम S पोल टू N पोल. कुठून कुठे डायरेक्शन आहे त्याची. S पोल कडून N पोल कडे त्याची डायरेक्शन आहे. समजलं. तर असं बेसिक क्लिअर करत जायचं बाळांनो. म्हणजे मग काय होतं, पुढे सोपं जातं. बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्या तर कशाचंही उत्तर आपल्याला पटकन देता येतं. मग आता एक असे फॉर्म्युले लिहून काढत चला. हा पहिला फॉर्म्युला झाला. किंवा याच्या आधी तुम्ही याचं पोल स्ट्रेंथ जी आहे ना त्याचं याचा युनिट आणि ते डायमेन्शन पण लिहून काढा. ओके. आता हा जो तुमचा ऑर्बिटिंग, आता जर समजा तुमची अशी कॉईल असेल आणि ह्या कॉईल मधून करंट वाहत असेल तर त्याची डायपोल मुवमेंट जी काही असते तर ती डायपोल मुवमेंट असते I इंटू ए. आणि जर त्या कॉईलला नंबर ऑफ टर्न असतील तर हे झालं NIA. हे तुम्हाला सगळीकडे लागणार आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. आता आपल्याकडे काय आहे तर मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन आहे बघा आपल्याकडे. तर आता इथे तुम्हाला माहितीये की ऍटम मध्ये सेंटरला न्यूक्लियस असतो आणि सगळा पॉझिटिव्ह चार्ज त्या न्यूक्लियस मध्ये असतो. मग हा झाला इथं पॉझिटिव्ह चार्ज आणि याच्याभोवती इलेक्ट्रॉन असे गोलाकार कक्षेमध्ये फिरत असतात. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. आणि म्हणून हा जो ऍटम आहे ना तुमचा, तर ऍटम आता बघा 2 चार्जेस झाले. पॉझिटिव्ह हा न्यूक्लियस आणि निगेटिव्ह हा इलेक्ट्रॉन. मग 2 चार्जेस काहीतरी अंतराने सेपरेट झाले म्हणजे तुमचा ऍटम आहे ना इट ऍक्ट्स ऍज ए मॅग्नेटिक डायपोल. तो काय म्हणून ऍक्ट होतो तर तो मॅग्नेटिक डायपोल म्हणून ऍक्ट होतो. आणि मग आता बघा हा जर डायपोल झाला तर याला काय असणार आहे तर मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ ए ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन. मग आपल्याला त्याची ह्या ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉनची मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट काढायची आहे. मग आता समजा हा इलेक्ट्रॉन अशा डायरेक्शनने येतो. मग ज्या डायरेक्शनने इलेक्ट्रॉन येतो त्याच्या अपोजिट डायरेक्शनने करंट येतो. ह्या झाली करंटची डायरेक्शन. आणि मग आपल्याला काढायची एम ऑर्बिटल. काय काढायची एम ऑर्बिटल. मग आता ही एम ऑर्बिटल कशी काढायची तर तुम्हाला आधी याचा करंट काढावा लागणार आहे. आणि हा करंटचा जो फॉर्म्युला आहे याच्यावर पण प्रश्न आहे. तुम्ही काय करा अशी फॉर्म्युला लिस्ट बनवत चाला एका पानावर. करंटच्या फॉर्म्युल्यावर पण तुम्हाला प्रश्न येतो. मग आता करंट म्हणजे काय तर रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. इथं कोणता चार्ज आहे तर इलेक्ट्रॉन हा चार्ज आहे आणि त्याला एक फेरा पूर्ण करायला लागलेला वेळ त्याला आपण टी असं म्हणतो. मग आता हे टी बरोबर काय असतं तर टी बरोबर 2π/ω असतं. काय असतं 2π/ω असतं. मग डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर दॅट इज ऑलवेज न्यूमरेटर म्हणजे E⍵ / 2π. आणि आता ह्या ओमेगाची किंमत टाकायची V/R आणि म्हणून EV/2πR हा झाला फॉर्म्युला करंटचा. याच्यावर पण प्रश्न आहे. समजलं का. मग आपण इथे लिहू की करंटचा फॉर्म्युला की I दॅट इज इक्वल टू EV/2πR. आता हे डायरेक्ट लर्न करा तुम्ही. EV/2πR हा झाला करंट. आता याची ऑर्बिटल मुवमेंट काढू आपण. तर आता ऑर्बिटल मुवमेंट काढायची तर आपल्याला माहिती आहे की एम ऑर्बिटल दॅट इज इक्वल टू, आता ह्या इलेक्ट्रॉनला आहे ना 2 मोशन असतात. तो स्वतः भोवती पण फिरतो त्याला स्पिन मोशन म्हणायचं आणि तो न्यूक्लियस भोवती पण फिरतो त्याला ऑर्बिटल मोशन म्हणायचं. पण स्पिन जशी पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला स्पिन मोशन म्हणायचं आणि स्वतः भोवती फिरता फिरता ती सूर्यभोवती पण फिरते त्याला ऑर्बिटल मोशन म्हणायचं. तसं इलेक्ट्रॉनची स्पिन मोशन आपण निग्लेक्ट करतो आणि आपण इलेक्ट्रॉनचे ऑर्बिटल मोशन कन्सिडर करतो. मग I इंटू ए. आता आयचा फॉर्म्युला आहे EV/2πR आणि ए एरिया त्याचा एरिया आहे πr². मग काय झालं एक आर कॅन्सल झालं आणि ए हे पाय पण कॅन्सल झालं आणि म्हणून इथं काय शिल्लक राहिलं तर EVR/2 काय शिल्लक राहिलं म्हणजे एम ऑर्बिटलचा फॉर्म्युला काय आला
तर इथं पहिला फॉर्म्युला आला. आता हा कॉइलचा m दॅट इज इक्वल टू NIA, त्याच्यानंतर m ऑर्बिटल दॅट इज इक्वल टू EVR/2. समजलं? म्हणजे याच्यात आणि याच्यात काय फरक करायचा, तर इथं आहे ना हे आर इथले कॅन्सल करायचे आणि खाली घ्यायचे आणि पाय लिहायचे. समजलं का? हे आर खाली घ्यायचे आणि इथं पाय लिहायचे. समजलं? एवढा बदल करायचा दोन्हीमध्ये. ह्या फॉर्म्युल्यावर पण MCQ आहे, ह्या फॉर्म्युल्यावर पण MCQ आहे. आता इथे काय करायचं, तर आता ऑर्बिटल मोशन आली ना की तिथं नेहमी अँग्युलर मोमेंटम येतं. मग अँग्युलर मोमेंटम जर काढायचं तर आता अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला बघा. तर L बरोबर दोन फॉर्म्युले असतात त्याचे. L बरोबर mvr आणि दॅट इज इक्वल टू NH/2π. लिहून ठेवा हा पण फॉर्म्युला, Lचा फॉर्म्युला. मग आता इथं जर अँग्युलर मोमेंटम आणायचं तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला माहिती आहे की इथे तुमच्याकडे VR आहे, मग mvr येण्याकरता त्याला m ने मल्टिप्लाय करायचं, mvr आणि डिव्हायडेड बाय ट्वाइस इंटू m. मग आता काय झालं, याची किंमत L टाकता आली का, मग E/2m आणि इंटू L आलं का. मग आता बघा, म्हणजे m ऑर्बिटलचा फॉर्म्युला, अजून एक फॉर्म्युला मिळाला का तुम्हाला, m ऑर्बिटल दॅट इज इक्वल टू E/2m आणि इंटू L. आता हे मी इथं जेव्हा याला व्हेक्टर साईन लिहिणार आहे तेव्हा इथं निगेटिव्ह साईन लिहायचं आणि इथं मग व्हेक्टरचं साईन लिहायचं. समजलं का? हा m ऑर्बिटलचा अजून एक फॉर्म्युला तुम्हाला मिळाला. आणि आता याच्याहून अजून एक टर्म ओरिजिनेट झाली की हे जे आहे ना m ऑर्बिटल बाय L. आता हे चार्ज कुणाचा चार्ज आहे, इलेक्ट्रॉनचा चार्ज. मास कुणाचं मास आहे, इलेक्ट्रॉनचं मास. म्हणून इथं ME लावलेलं आहे तुमच्या पुस्तकात, मास ऑफ इलेक्ट्रॉन. आणि म्हणून E डिवायडेड बाय ट्वाइस ME मॅग्निट्यूड घेतलं मी. आणि हे वजा चिन्ह काय सांगतं, हे जर वरच्या डायरेक्शनने असेल तर हे खालच्या डायरेक्शनने असतं L, अँग्युलर मोमेंटम. आणि प्रश्न आहे बघा, ह्या दोन्हींमध्ये किती अँगल असतो, MCQ. तर ह्या दोन्हींमध्ये असतो पाय रॅडियन. अँगल बिटवीन m and L दॅट इज पाय रॅडियन और 180 डिग्री. नीट करून ठेवा, हे हा पण MCQ आहे. या दोन्हींमधला अँगल हे जर वरच्या डायरेक्शनने असेल तर L खालच्या डायरेक्शनने, यांच्यात 36चा आकडा असतो, यांचं पटत नाही म्हणून वजा चिन्ह आहे. किंवा हे L जर वरती असेल तर म्हणजे या दोन्हींची डायरेक्शन जर बदलली तर L हे वरती येणार आहे, m ऑर्बिटल कुठे येणार आहे, खाली येणार आहे. म्हणजे हे नेहमी अपोजिटली डायरेक्टेड असतात. आणि जिथं जिथं फिजिक्स मध्ये वजा चिन्ह येणार आहे तिथे तिथं त्यांच्यातला अँगल पाय रॅडियन और 180 डिग्री येणार आहे. आणि आता नवीन टर्म ओरिजिनेट झाली, यांच्या रेशोला म्हणायचं गायरोमॅग्नेटिक रेशो. काय म्हणायचं, गायरोमॅग्नेटिक रेशो. म्हणजे ऑर्बिटल, आता इथे लिहिते बघा मी पुढचा फॉर्म्युला, आता C फॉर्म्युला म्हणू आपण त्याला, की गायरोमॅग्नेटिक रेशो दॅट इज इक्वल टू m ऑर्बिटल डिव्हायडेड बाय L अँड दॅट इज इक्वल टू E डिव्हायडेड बाय ट्वाइस ME. हा झाला अजून एक तुमचा फॉर्म्युला. अशी फॉर्म्युला लिस्ट बनवायची. आणि इलेक्ट्रॉनचा गायरोमॅग्नेटिक रेशो येतो 8.8 इंटू 10⁻10 कूलम पर किलोग्राम. गायरोमॅग्नेटिकचं युनिट बघा, चार्जचं युनिट कूलम, मासचं युनिट किलोग्राम. आता याच्या डायमेन्शनवर प्रश्न आलेला आहे बघा. तर याचे जे डायमेन्शनच असतात 2019च्या CETला याच्या डायमेन्शनवर प्रश्न आलेला आहे. आणि डायमेन्शन कसे करायचे, तर आपल्याला माहितीये करंट दॅट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. आणि म्हणून E बरोबर I इंटू T. आणि मग आता हे E चे डायमेन्शन आणि मासचे डायमेन्शन. मग आता बघा, गायरोमॅग्नेटिक रेशो बरोबर E डिवायडेड बाय ट्वाइस ME. E चे डायमेन्शन I इंटू T आणि मासचे डायमेन्शन m⁻1. मग लेंथ आली का कुठं, नाही. तर गायरोमॅग्नेटिक रेशो दॅट इज इक्वल टू, मग L⁻2 लिहायचं 0, m⁻⁻1, I⁻2 म्हणजे T घेतो आधी आपण, T⁻1 आणि I⁻1 किंवा A⁻1. आणि 2019ला CET 2019ला याच्यावर प्रश्न आलेला आहे. तर याचे डायमेन्शन लिहून ठेवा, ही व्हॅल्यू लिहून ठेवा. डिरेक्टली जर आलं की गायरोमॅग्नेटिक रेशो फॉर इलेक्ट्रॉन दॅट इज इक्वल टू धिस वन, असं फॉर्म्युला शीट तुम्ही बनवत चला. समजलं? दिस इज ऑल अबाउट गायरोमॅग्नेटिक रेशो. आता आपल्याला पाहायचंय बोअर मॅग्नेटॉन. काय पाहायचंय, बोअर मॅग्नेटॉन. कशाला म्हणायचं बोअर मॅग्नेटॉन, तर आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. तर ह्या L ची किंमत काय टाकायची, ह्या L ची किंमत आता टाकायची बघा. हा जो L आहे त्याची किंमत टाकायची NH/2π.
मग m ऑर्बिटल दॅट इज इक्वल टू E डिवायडेड बाय ट्वाइस me इंटू NH डिवायडेड बाय 2π आणि याला एकत्र करायचं. आता याला एकत्र केल्यावर काय येईल तर NEH डिवायडेड बाय 4πme आणि ह्या फॉर्म्युल्यावर पण तुम्हाला प्रश्न येतो की अणूचे जे ऍटमची जी तुमची ऑर्बिटल मुवमेंट आहे ती बोर मॅग्नेटॉनच्या स्वरूपात व्यक्त करतात आणि याचा n बरोबर 1 टाकलं की त्याला बोर मॅग्नेटॉन म्हणायचं आणि मग तो बोर मॅग्नेटॉनचा फॉर्म्युला झाला EH डिवायडेड बाय 4πme. आता एक प्रश्न असा आलेला आहे बघा की सेकंड ऑर्बिट आहे आणि त्याचा बोर मॅग्नेटॉन किती असेल. मग आता जर या n ची किंमत जर 2 टाकली तर इथे 2 येणार आहे आणि म्हणून सेकंड ऑर्बिट असेल तर बोर मॅग्नेटॉनची व्हॅल्यू येणार आहे EH डिवायडेड बाय ट्वाइस πme. असा पण प्रश्न आलेला आहे. तर बघा आणि हे सगळे कॉन्स्टंट आहे. यांची व्हॅल्यू जर 1 टाकली आणि ह्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू टाकली तर बोर मॅग्नेटॉनची किंमत येते बोर मॅग्नेटॉन दॅट इज इक्वल टू 9.274 इंटू 10⁻⁻24 युनिट येईल बघा. ऑर्बिटल मुवमेंट आहे म्हणजे सगळ्या ठिकाणी युनिट येणार आहे अँपियर मीटर स्क्वेअर आणि डायमेन्शन येणार आहे L2 A1 अँड दिस इज ऑल अबाउट दी बोर मॅग्नेटॉन. समजलं का? प्रश्न कळले का कशावर येतात ते? तर या पद्धतीने असं सगळं व्यवस्थित लिहून घेत चला म्हणजे मग तुमचं काम सोपं होईल. आपोआपच फॉर्म्युला शीट तयार होईल, कन्सेप्ट पण क्लिअर होतील. मी खूप फास्ट पण नाही घेतलेलं, हळूहळू घेते आहे. समजलं का? आता आपल्याला पाहायचंय बघा जेव्हा आपण असा हा तुमचा बार मॅग्नेट आहे, हा बार मॅग्नेट असा N आणि S ह्या फील्डच्या ही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे आणि याच्यामध्ये हा बार मॅग्नेट असा जर आपण ठेवला या फील्डमध्ये असा जर आपण असा मॅग्नेट ठेवला या पद्धतीने तर तिथं काय होतं तर आता किंवा असा ठेवला आपण समजा ह्या फील्डमध्ये या पद्धतीने ठेवला आणि याचा इथे S पोल असेल आणि याचा N पोल असेल तर हा पोल इकडे अट्रॅक्ट होणार आहे आणि हा म्हणजे हा बार मॅग्नेट असा असा तिथे तुमचा डिफ्लेक्ट होणार आहे आणि त्यावेळी त्याच्यावर टॉर्क ऍक्ट होणार आहे आणि हा जो काही टॉर्क आहे तर तो टॉर्क असतो मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट इनटू फील्ड. आता ही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे आणि त्याची मॅग्नेटिक इंडक्शन B आहे. तर हा झाला याच्यावर येणारा टॉर्क. याच्यावर पण प्रश्न असेल तुम्हाला की विच इज द करेक्ट फॉर्म फॉर ए टॉर्क ऍक्टिंग ऑन दॅट मॅग्नेट. मग डायपोल मुवमेंट काही नोटेशन येईल तिथं, वेक्टर म्यू येईल, वेक्टर कॅपिटल M येईल, फरक काही पडणार नाही. तर दिस इज द फॉर्म्युला फॉर टॉर्क व्हेन दॅट टॉर्क इज मॅक्सिमम. हा टॉर्क कधी मॅक्सिमम असणार आहे तर आपल्याला माहितीये टो दॅट इज इक्वल टू MB साइन थिटा आणि साइन थिटा मॅक्सिमम कधी असतो तर तो 90 डिग्रीला असतो आणि म्हणून थिटा दॅट इज इक्वल टू 90 डिग्री ऑर π/2 रॅडियन. तर या पद्धतीने जेव्हा असेल तेव्हा हा टॉर्क काय असेल मॅक्सिमम असेल. मिनिमम विचारलं तर थिटा बरोबर 0 असेल तर त्यावेळेस टॉर्क हा काय असेल मिनिमम असेल. तर या पद्धतीने याच्यावर पण प्रश्न विचारले जातील. तुमच्या चॅप्टरची सुरुवातच इथं आहे म्हणून टॉर्कचा हा एक फॉर्म्युला, तो टॉर्क मॅक्सिमम कधी मिनिमम कधी हे पण लिहून ठेवा. हे तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पण उपयोगी पडणार आहे. इथं फक्त वेक्टर P आणि इथं फक्त वेक्टर E असे नोटेशन्स येणार आहेत. समजलं का? आता बघा आता अजून तुम्हाला इथे याची पोटेन्शियल एनर्जी येईल. तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो U बरोबर आता ह्या दोन्हींचा मायनस साइन घेऊन त्या दोन्हींचा घ्यायचा डॉट प्रॉडक्ट म्हणजे वेक्टर M.B that is nothing but minus MB cos of theta. डॉट प्रॉडक्ट आला की cos of theta. मग आता बघा ही पोटेन्शियल एनर्जी तर ही कधी मॅक्सिमम कधी मिनिमम आणि कधी 0 असते. तर ह्या दोन्हीतला अँगल जेव्हा 0 असेल म्हणजे तुमची ही फील्ड आणि हा तुमचा डायपोल हे एकाच डायरेक्शनने असतील ह्या पद्धतीने म्हणजे थिटा बरोबर 0 डिग्री असेल तर तुमचा पोटेन्शियल एनर्जी येणार आहे -MB आणि ही झाली मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. काय झाली ही मिनिमम पोटेन्शियल एनर्जी आणि ही सगळ्यात मोस्ट स्टेबल कंडिशन असते. कशी असते? मोस्ट स्टेबल. आता जेव्हा फील्ड ह्या डायरेक्शनने आणि तुमचा फील्ड ह्या डायरेक्शनने आणि डायपोल ह्या डायरेक्शनने म्हणजे त्यांच्यातला अँगल 180 डिग्री असेल, थिटा बरोबर 180 डिग्री असेल तर cos 180 -1
आणि त्यावेळेस तुमची पोटेन्शियल एनर्जी असणार आहे प्लस MB आणि ही झाली तुमची मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी आणि ती सगळ्यात अनस्टेबल पोझिशन असते. काय असते? अनस्टेबल, मोस्ट अनस्टेबल पोझिशन. आणि जेव्हा हे एकमेकाला परपेंडिक्युलर असणार आहे थीटा बरोबर 90 डिग्री तर पोटेन्शियल एनर्जी cos 90 0 असतं आणि म्हणून पोटेन्शियल एनर्जी ही काय असणार आहे? 0 असणार आहे. समजलं का? आता याचा तुमच्या पुस्तकात असा ग्राफ दिलेला आहे बघा या पद्धतीने. तर इथे -MB दिलेला आहे, त्याच्यानंतर इथं 0 आहे आणि इथं प्लस MB आहे. तर ह्या पद्धतीने पोटेन्शियल एनर्जी व्हर्सेस अँगलचा असा ग्राफ दिलेला आहे. इथे 90 डिग्री आहे, इथे पाय आहे, 180 डिग्री आहे आणि हा त्याचा ग्राफ आहे. अगदी तुमच्या पुस्तकातल्या बऱ्याच फिगरवर सुद्धा प्रश्न आलेले आहे. तर पोटेन्शियल एनर्जी व्हर्सेस थीटावर ग्राफवर सुद्धा एखाद्या तुमच्या शिफ्टला प्रश्न येऊ शकतो. तर या पद्धतीने हे झालं. दिस इज ऑल अबाउट पोटेन्शियल एनर्जी, ह्या मॅग्नेटची किंवा ह्या डायपोलची पोटेन्शियल एनर्जी. आता वर्क डनचा फॉर्म्युला, त्याच्यावर पण खूप सारे प्रश्न आहेत आणि इथं काहीच बदल करायचा नाही. फक्त इथं वेक्टर P आणि वेक्टर E घेतलं की सगळं काय येणार आहे? तर सगळं इलेक्ट्रिक फील्डचं येणार आहे. म्हणजे या पद्धतीने तुमच्या सायमल्टेनियस दोन्ही फील्ड तयार होणार आहे. म्हणजे हा चॅप्टर केला की लगेच कोणता करायला घ्यायचा? इलेक्ट्रोस्टॅटिक्स करायला घ्यायचा 11वीचा आणि 12वीचा. म्हणजे खूप साऱ्या कन्सेप्ट पक्क्या पण होतात आणि अभ्यास कमी वेळात होतो. समजलं? मग आता बघा हा झाला आता वर्क डन. हे करताना वर्क डन काय घ्यायचं? तर जर समजा तुम्ही हे MB पॉझिटिव्ह घेतलं तर आतमध्ये इनिशियल अँगल cos θ1 मायनस cos θ2 घ्यायचं. समजलं का? आणि जर हे वर्क डन घेताना तुम्ही इथे निगेटिव्ह साइन घेतलं तर आतमध्ये फायनल अँगल मायनस इनिशियल अँगल म्हणजे cos θ2 मायनस cos θ1 घ्यायचं. तुम्हाला काही पुस्तकात हा फॉर्म्युला पाहायला भेटेल, काही पुस्तकात हा पाहायला भेटेल. तर दोन्हीमध्ये बदल काय आहे ते सांगितलं तुम्हाला. तर शक्यतो प्लस वाला घ्या. म्हणजे आतमध्ये लक्षात ठेवा cos इनिशियल अँगल प्लस MB घेतलं की आतमध्ये इनिशियल अँगल मायनस फायनल अँगल आणि याला तुमच्या ह्या मॅग्नेटला किंवा डायपोलला एक फेरा पूर्ण करायला लागलेला वेळ तर T दॅट इज इक्वल टू 2π √I डिव्हायडेड बाय MB. आणि हा ऑसिलेशन मध्ये पण फॉर्म्युला आहे, तिथं फक्त M ऐवजी म्यू आहे. म्हणजे एकच कन्सेप्ट किती ठिकाणी वापरता येते बघा. तर याच्यावर पण प्रश्न असतात की प्रपोर्शनवर प्रश्न असतात की तर ते सोडवताना तुम्हाला हा फॉर्म्युला लर्न असला पाहिजे. म्हणजे दिस पिरियड दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मुवमेंट ऑफ इनर्शिया अँड इट इज युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डायपोल मुवमेंट अँड मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. समजलं का? तर अशा ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण इथं क्लिअर केलेल्या आहेत. आता बघा तर असे सगळे फॉर्म्युले तुम्ही लिहून घेत चला फास्ट मध्ये. म्हणजे तुमचा साधारणतः 1 ते 1.5 तासात पूर्ण चॅप्टरचा अभ्यास झाला पाहिजे. मग आता कळलं इथपर्यंत. आता मॅग्नेटायझेशन. मग आता जेव्हा अशी तुमची हा सबस्टन्स आहे आणि याच्यावर तुम्ही फील्ड अप्लाय करणार आहे तर फील्ड अप्लाय केल्यानंतर तर मॅग्नेटायझेशन कशाला म्हणायचं? तर याच्यामधली किती व्हॉल्यूम मध्ये किती डायपोल मुवमेंट तयार झाली त्याला म्हणायचं मॅग्नेटायझेशन. बघा मॅग्नेटायझेशन दॅट इज नथिंग बट नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम. समजलं? मग आता डायपोल मुवमेंटचा फॉर्म्युला किंवा याचं असं युनिट असतं अँपियर मीटर स्क्वेअर. समजलं? आणि बघा बोर मॅग्नेटॉनचं युनिट पण अँपियर मीटर स्क्वेअर किंवा याला जूल पर टेस्ला असं पण म्हणतात. मग आता इथे डिवायडेड बाय आता M नेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब. मग काय झालं? हे मीटर स्क्वेअर कॅन्सल झालं आणि अँपियर पर मीटर हे झालं मॅग्नेटायझेशनचं युनिट. समजलं? आणि मग आता याचे डायमेन्शन काय येतील? तर हे तुमचं मीटर आहे म्हणजे L⁻⁻1 आणि A⁻1. समजलं? म्हणजे याच्या डायमेन्शन मध्ये जे तुम्ही क्यूचे डायमेन्शन घेतले होते तर त्याच्यामध्ये फक्त इथं +1 ऐवजी काय करायचं? -1 करायचं. हे झालं. दिस इज ऑल अबाउट मॅग्नेटायझेशन. कळलं का? नेट मॅग्नेटिक म्हणजे दिलेल्या व्हॉल्यूम मध्ये किती नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे पर युनिट व्हॉल्यूम त्याला म्हणायचं मॅग्नेटायझेशन. मग आता त्याचा इथं बघा या मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला लिहा आणि त्याचं युनिट लिहा. समजलं? तर या पद्धतीने हे अँपियर पर मीटर हे त्याचं युनिट आहे.
आता मॅग्नेटिक इंटेन्सिटी, आता मॅग्नेटिक इंटेन्सिटी H बरोबर NI, ही काय आहे NI, आणि या पद्धतीने ही झाली मॅग्नेटिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, आता याचं पण याचा युनिट आहे ना, हे अँपियर पर मीटरच असतं, समजलं. आणि आता बघा हे आणि डायमेन्शन पण तेच, आणि ससेप्टिबिलिटी काय, दॅट इज इक्वल टू M/H याच्या भागाकाराला. मग आता ससेप्टिबिलिटी कशाला म्हणायचं, तर ह्या रेशोला मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी, ह्या याचीला काय म्हणायचं, मॅग्नेटिक इंटेन्सिटी, त्याच्या रेशोला म्हणायचं ससेप्टिबिलिटी. मग आता दोन्हीचं युनिट सारखं आहे, डायमेन्शन सारखे आहे, तर याला युनिट येईल का, नाही. ससेप्टिबिलिटी इट इज ए डायमेन्शनलेस अँड युनिटलेस क्वांटिटी. आणि अजून एक शॉर्टकट सांगते, जेव्हा तुम्हाला पर्सेंटेज इन फील्ड काढायला येतं ना बाळांनो, तर त्यावेळेस पर्सेंटेज इन फील्ड काढायचं, तर ससेप्टिबिलिटीला 100 ने गुणा, तुम्हाला डिरेक्टली पर्सेंटेज इन फील्ड हे मिळतं. समजलं का, हा एक शॉर्टकट लक्षात ठेवा की ससेप्टिबिलिटीचा उपयोग काय. आता याचा आपण अजून एक फॉर्म्युला घेणार आहे, तुम्ही असं फॉर्म्युला शीट बनवत चला, म्हणजे तुमचं बरचसं काम सोपं होईल. समजलं का आता हे सगळं. आता ही ससेप्टिबिलिटीवर खूप सारे प्रश्न आहेत, कसे काय ते आपल्याला बघायचे. आता बघा आपण एक घेतला सॉलिनॉइड. आता हा सॉलिनॉइड घेतला आणि ह्या सॉलिनॉइडच्या आतमध्ये काहीच ठेवलं नाही. बघा याच्यातून जाणारा करंट I आहे, नंबर ऑफ टर्न्स N आहेत, आणि काहीही ठेवलं नाही, म्हणजे तिथं जी मॅग्नेटिक फील्ड आहे B0 दॅट इज इक्वल टू μ0 NI, आणि यालाच आपण म्हणू μ0H. समजलं. आता आपण याच्यामध्ये एक फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचा रॉड ठेवला. काय ठेवला, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचा रॉड ठेवला, आणि इथं येणारं मॅग्नेटायझेशन झालं μ0 इंटू M. काय झालं, μ0 इंटू M. आता टोटल मॅग्नेटिक इथं फील्ड काय झाली, तर B0 प्लस B, आणि याच्या किमती टाकून दिल्या μ0H प्लस μ0M. आता μ0 जर कॉमन काढलं तर आतमध्ये शिल्लक राहिलं H प्लस M, H प्लस M. आणि ह्या फॉर्म्युल्यावर पण यालाच इकडे तिकडे करून खूप सारे प्रश्न आहेत. मग आता जर तुम्ही B/μ0 घेतलं तर ते येणार आहे H प्लस M, आणि H चा जर फॉर्म्युला तुम्हाला विचारला तर H बरोबर B/μ0 मायनस M. याच्यावर प्रश्न आहे, याच्यावर प्रश्न आहे, कशावरही प्रश्न पडला तर एकच फॉर्म्युला आहे, असा फॉर्म्युला व्यवस्थित लिहून ठेवा. आता याच्यावरून येणार आहे फॉर्म्युला कशाचा, तर तो येणार आहे आपल्याला शिकायचंय रिलेटिव्ह परमियाबिलिटी. काय शिकायचं, रिलेटिव्ह परमियाबिलिटी. हा फॉर्म्युला झाला का, लिहून काढा. मग आता रिलेटिव्ह परमियाबिलिटी कशाला म्हणायचं, तर तुमची जी फील्ड आहे ती किती मॅग्नेटिक लाईनला अलाव करते, त्याला म्हणायचं परमियाबिलिटी. मग जर मीडियमची असेल तर तिला म्हणायचं म्यू, व्हॅक्युमची असेल तर μ0, आणि μr म्हणजे रिलेटिव्ह परमियाबिलिटी. आता ह्या तिन्ही पण खूप मोठं काम बजावतात, आणि याच्यावर खूप सारे प्रश्न आहेत, ते पाहण्याकरता आपण बघूयात. आता ह्या B ची किंमत टाकली आपण μ0H, आणि ह्या M ची किंमत टाकली. आता तुम्ही पाहिलं ससेप्टिबिलिटी दॅट इज इक्वल टू M/H, आणि म्हणून M दिस मॅग्नेटायझेशन दॅट इज इक्वल टू काय इंटू H, आणि ह्या M ची किंमत टाकली आपण, ह्या M ची काय इंटू H टाकली. मग आता बघा, तर आता हे μ0 काय इंटू H. मग जर आपण हे μ0 कॉमन काढले तर μ0H जर कॉमन काढले तर आतमध्ये राहतं 1 प्लस काय, आणि हे 1 प्लस काय म्हणजेच असतं रिलेटिव्ह परमियाबिलिटी μr. हा खूप आणि खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. 1 प्लस काय दॅट इज इक्वल टू μr. खूप सारे प्रश्न याच्यावर येतात, आणि मग एक तर ससेप्टिबिलिटी विचारलं तर त्याच्यातून एक वजा करायचा, आणि μr विचारलं तर ससेप्टिबिलिटी मध्ये एक मिळवायचा. व्हेरी व्हेरी आयएमपी फॉर्म्युला इज दिस. समजलं. आणि मग आता याची किंमत जर आपण ह्या B ची किंमत असते म्यू इंटू H. B बरोबर अजून एक फॉर्म्युला तुम्हाला मिळाला, B बरोबर म्यू इंटू H, किंवा B0 असेल तर μ0 इंटू H. समजलं का.
तर हे फॉर्म्युले पण लक्षात ठेवा. आणि मग याची किंमत जर म्यू एच टाकली BH ची, म्यू 0H, आणि याची किंमत जर टाकली आपण की म्यू आर, तर दोन्ही साईडचं H कॅन्सल झालं आणि म्यू दॅट इज इक्वल टू म्यू 0 इंटू म्यू आर. हे एक रिलेशन किंवा याच्यावरून म्यू आर चा फॉर्म्युला घ्यायचा, तर म्यू आर दॅट इज इक्वल टू म्यू बाय म्यू 0. आता तुम्हाला ह्या म्यू 0 ची किंमत माहितीये. म्यू 0 म्हणजे काय? परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस ऑर व्हॅक्यूम. आणि ह्या म्यू 0 ची किंमत असते 4 पाय इंटू 10⁻⁻⁷. खूप वेळा हा कॉन्स्टंट तुम्हाला दिलेला असतो, वेबर पर अँपियर मीटर. आलं का लक्षात? म्हणजे ह्या म्यू ला युनिट आहे, म्यू 0 ला युनिट आहे, पण म्यू आर ला युनिट नाही. म्हणजे ह्या चॅप्टर मध्ये ससेप्टिबिलिटी आणि म्यू आर यांना युनिट नाही. नो युनिट अँड नो डायमेन्शन. पण ह्या म्यू आणि म्यू 0 ला हे युनिट आहे. पैकी म्यू 0 ची किंमत हा कॉन्स्टंट आहे. समजलं का? तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे याच्यावर न्यूमरिकल असतात, याच्यावर असतात, ह्याच्यावर तर खूप सारे असतात. तर या पद्धतीने ह्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील. समजलं? तर आता बघा, आता आपल्याला पाहायचंय वेगवेगळे सबस्टन्सेस, ज्याच्यावर खूप सारे प्रश्न आहेत. आता छोटस आर्टिकल आहे, पण खूप सारे प्रश्न MCQ याच्यावर येतात की डायमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट, डायमॅग्नेटिक सबस्टन्सच्या आउटर मोस्ट शेल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसतात आणि म्हणून यांना डायपोल मोमेंट नसते आणि यांचा आणि टेम्परेचरचा काही संबंध नसतो. समजलं? यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात आणि यांना नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असते आणि यांचा टेम्परेचरशी संबंध असतो. आणि फेरोमॅग्नेटिक मध्ये ज्या प्रॉपर्टी आहेत त्याच कमी प्रमाणात पॅरामॅग्नेटिक मध्ये आहेत. म्हणजे हे दोन्ही एकमेकाचे साधारणतः सख्खे भाऊ आहेत. आलं का लक्षात? हा जास्त हुशार आहे आणि हा थोडासा कमी हुशार आहे याच्यापेक्षा. मग आपल्याला फेरोमॅग्नेटिक म्हणजे काय? तर परमनंट मॅग्नेट येते. मग हे काय? इकडून सुरू करू आपण, म्हणजे सोपं जाईल. तर पहिली गोष्ट, दे आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट. स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट सोप्या पद्धतीने आणखी घेऊ आपण. मग हे वीकली अट्रॅक्टेड, हे जर स्ट्रॉंगली आहे तर हे वीकली अट्रॅक्टेड. वीकली अट्रॅक्टेड. आणि त्याच्या विरुद्ध इकडं म्हणजे काय? वीकली रिपेल्ड. इकडं काय? वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट. समजलं का? अशा पद्धतीने यायचं. मग आता दुसरी गोष्ट, जेव्हा आपण यांना नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवू, तर हे रेस्टला येताना, ही अशी तुमची फील्ड असेल तर हे रेस्टला येताना पॅरललने येतात, हे पण रेस्टला येताना पॅरललने येतात. मात्र हे रेस्टला येताना परपेंडिक्युलर येतात. लक्षात ठेवा, कॉपरवरचा प्रश्न आलेला आहे आणि कॉपर हा डायमॅग्नेटिक सबस्टन्स हे समजायला पाहिजे. हे झालं दुसरा पॉइंट. आता तिसरा पॉइंट, जर आपण याला अशी नॉन युनिफॉर्म मध्ये ठेवलं ना, नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं ना ह्या सबस्टन्सला, तर यांच्याकडे टेंडन्सी असते स्ट्रॉंगर टू वीकर जाण्याची, यांच्याकडे त्याच्या विरुद्ध. तिसरा पॉइंट काय बघा, तर वीकर टू स्ट्रॉंगर, आणि हे पण कुठे जातात? वीकर टू स्ट्रॉंगर. तिसरा पॉइंट, वीकर टू स्ट्रॉंगर, सारखेच ना यांच्यामध्ये. समजलं का? आता पुढची प्रॉपर्टी आहे ससेप्टिबिलिटीची. आता ससेप्टिबिलिटी, मग आता यांची जी ससेप्टिबिलिटी असते ती निगेटिव्ह अँड व्हेरी स्मॉल. खूप वेळा येणारा प्रश्न, निगेटिव्ह अँड व्हेरी स्मॉल. काय? निगेटिव्ह अँड व्हेरी स्मॉल. थोडक्यात इट इज लेस दॅन 0. काय? 0 पेक्षा लहान. मग अशी जर संख्या रेषा असेल ना, तर इथे आता इथे जर -1 असेल, 0 पेक्षा लहान, म्हणजे अगदी इथं कुठेतरी ते असतात आणि याची जी व्हॅल्यू असते ती असते -0.001. आलं का लक्षात? मग आता बघा, कळलं का मग? आणि याची प्रॉपर्टी ही ससेप्टिबिलिटी ऑफ पॅरामॅग्नेटिक ही पॉझिटिव्ह आणि स्मॉल. कशी? पॉझिटिव्ह आणि स्मॉल नेहमी येणारा प्रश्न. आणि यांच्यामध्ये पॉझिटिव्ह अँड लार्ज. मग आता पॉझिटिव्ह आणि स्मॉल जर म्हटलं ना, तर ही ग्रेटर दॅन 0 म्हणजे परत इथं कुठंतरी असणार आहे. ही संख्या रेषा काढली, हा 0 आहे, तर इथं कुठंतरी. आलं लक्षात? म्हणजे ती 10⁻³ तर आता बघा प्लस, मग प्लस 10⁻³ म्हणजेच काय झालं, तर ससेप्टिबिलिटी. बघा मी याला मुद्दाम काय करते, स्क्वेअर ब्रॅकेट करते.
तर याची जी व्हॅल्यू आहे तर ससेप्टिबिलिटी दॅट इज इक्वल टू फक्त प्लस करायचं इथं प्लस 0.001 करायचं आणि यांची जी आहे ना ती 100, 500, 1000, 3000 अशी असते. समजलं का? या पद्धतीने म्हणजे इथं पॉझिटिव्ह लिहा, इथं पण पॉझिटिव्ह लिहा, म्हणजे तुमच्या संख्येहून लक्षात राहील की हे निगेटिव्ह स्मॉल, पॉझिटिव्ह लार्ज. कळलं? आता याच्यावरून आणि ससेप्टिबिलिटी फॉर सुपर कंडक्टर दॅट इज -1. तुमच्या पुस्तकात हे बॉक्समध्ये दिलेले बघा, टेक्स्ट बुक मध्ये स्टेट बोर्डच्या. तर हे मुद्दा मी इथं बॉक्समध्ये लिहून ठेवलं, तुम्ही पण लिहून घ्या इथं की सुपर कंडक्टरची ससेप्टिबिलिटी किती असते, तर ती -1 असते. एखाद्या शिफ्टला असा प्रश्न येऊ शकतो, टेक्स्ट बुक बाहेरचं काहीच येतं नाही. आणि आता 5वी गोष्ट रिलेटिव्ह परमिएबिलिटी, तर ही पण स्मॉल बट लेस दॅन 1. काय असते? स्मॉल बट लेस दॅन 1. मग आता आपल्याला फॉर्म्युला माहितीये की μr दॅट इज इक्वल टू 1 प्लस काय. मग आता इथं जर तुम्ही 1 प्लस काय केलं तर हे 1 मायनस 0.001 केलं तर तुमचं उत्तर येणार आहे. इथं करून दाखवते मी तुम्हाला की 1 मायनस 0.001 तर काय आलं बघा, 10 तून 1 गेले 9, 10 तून 1 गेले 9, 10 तून 1 गेले 9 आणि इथं 0 म्हणजे बघा बरं आलं का लेस दॅन 1, तर 0.999 आलं लक्षात. पॉझिटिव्ह आली पण लेस दॅन 1 आली, म्हणजे उलट μr पॉझिटिव्ह बट लेस दॅन 1. आता इकडं काय येणार आहे, तर आता तुम्हाला त्याच्यात मिळवायचे, याच्यात 1 मिळवायचे आणि याची जी μr आहे आता बघा देअरफॉर μr दॅट इज इक्वल टू 1.001 म्हणजेच ही पॉझिटिव्ह बट ग्रेटर दॅन 1. ही जशी लेस दॅन 1 होती तशी ग्रेटर दॅन 1. आणि याच्यात μr ही पण पॉझिटिव्ह आणि हे आले 101, याच्यात 1 मिळवायचं ना, 501. खूप सारे उदाहरणं आहेत, 1001. आणि ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मुख्यतः प्रश्न याच्यावरच आहे आणि एक्झाम्पलवर आहे. मग आता एक्झाम्पल कसे लक्षात ठेवायचे? शॉर्टकट न्यूमोनिक्स. ABCD डायमॅग्नेटिक, ए अँटीमनी, बिस्मथ, कॉपर आणि डी म्हणजे डायमॅग्नेटिक. समजलं? मग बघा अँटीमनी, बिस्मथ, कॉपर, मेनी मेटल्स, लेड, सिलिकॉन, ग्लास, वॉटर, वूड आणि प्लास्टिक एक्सेट्रा आर दी डायमॅग्नेटिक सबस्टन्स. एक्झाम्पल चांगले करायचे, असं सगळं व्यवस्थित लिहून काढा आणि डॅश डॅश इज अ डायमॅग्नेटिक सबस्टन्स असं येईल तुम्हाला. आता बघा पॅरामॅग्नेटिकचं काय, तर याच्या शेवटी शक्यतो यम नाही तर यन आलेलं आहे बघा. आता काय मॅग्नेशियम, लिथियम, मोलिब्डेनम, टॅन्टॅलम आणि ऑक्सिजन आहे का जनरली, एम नाही तर एम. आणि सॉल्ट सच ॲज मॅग्नीज सल्फेट आणि H2O. तर हे झाले उदाहरणं कशाचे? पॅरामॅग्नेटिकचे. आणि फेरोमॅग्नेटिकचे हे केमिस्ट्रीत पण लागणार आहे तुमच्या सॉलिड स्टेटमध्ये. रेअर अँड मेटल सर्ट्स, आयर्न, कोबाल्ट, निकेल आणि सम ट्रान्झिशन मेटल अलॉय दे आर द एक्झाम्पल ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल. आणि परत एकदा सांगते, यांचा आणि टेम्परेचरचा काही संबंध नाही, यांचा आणि टेम्परेचरचा संबंध आहे, ते आता लगेच घेऊ आपण. तर आता क्युरिकचा लॉ येतो कोणाच्या बाबतीत, तर तो येतो पॅरामॅग्नेटिकच्या बाबतीत. आणि मग आता काय आहे क्युरिकचा लॉ, तर हे जे आता आपण पाहिलं की मॅग्नेटायझेशन जे आहे ना ते अप्लाइड फील्डच्या आणि ऍब्सोल्यूट टेम्परेचरच्या, अप्लाइड फील्डच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आणि ऍब्सोल्यूट टेम्परेचरच्या इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलतं. टू रिमूव्ह दिस प्रपोर्शनॅलिटी साइन वी हॅव टू पुट कॉन्स्टंट अँड दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज दी क्युरीज कॉन्स्टंट. आणि मग ह्याची किंमत टाकायची μ0h आणि इथे झाले T. मग हे इकडे आणले तर m/h दॅट इज इक्वल टू C इंटू μ0/T आणि याचीच किंमत टाकायची काय, ससेप्टिबिलिटी पाहिलंय आपण. आणि मग आता हे कॉन्स्टंट आहे आणि म्हणून ससेप्टिबिलिटी दॅट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू दी टेम्परेचर, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. खूप सारे प्रश्न याच्यावर आहेत, याचा शॉर्टकटचा व्हिडिओ पण आहे, तर तो बघा आणि कसे प्रश्न येतात ते पण बघा. आलं का लक्षात? इथं आता फार वेळ घालवत नाही. तर दिस इज ऑल अबाउट क्युरीज लॉ आणि याच्यावर प्रश्न येतात, फॉर्म्युला बेस्ड प्रश्न येतात. आणि आता शिकायचंय आपल्याला की फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या बाबतीत काय होतं, जर आपण एक टेम्परेचर जर वाढवत राहिलो तर काय होतं, तर आता फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये डोमेन स्ट्रक्चर असतं आणि टेम्परेचर वाढवलं की डोमेन स्ट्रक्चर कोलॅप्स होतं आणि ते ज्या टेम्परेचरला कोलॅप्स होतं त्याला आपण क्युरी टेम्परेचर असं म्हणतो. आणि त्याचा जर ग्राफ काढायचा झाला तर तो जो ग्राफ आहे ना तर तो अशा पद्धतीने आलेला ग्राफ आहे
की जरी आपण ते कोलॅप्स झाल्यानंतर पण आपण जर टेम्परेचर वाढवत राहिलो तर फेरोमॅग्नेटिक दॅट गेट्स कन्व्हर्टेड इनटू पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, आणि हे जे टेम्परेचर आहे त्याला क्रिटिकल टेम्परेचर असं म्हणायचं. आणि ससेप्टिबिलिटी, तर या पद्धतीने हा जो ग्राफ आहे तर हा ग्राफ डायरेक्ट आलेला आहे 2024 ला, आणि इथे ससेप्टिबिलिटी जी येते ना तर ती येते जर प्रपोर्शन मध्ये घ्यायची तर 1/T - TC. आता इथे T इज ग्रेटर दॅन TC, आणि जर प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकायचं तर इथे C टाकायचा. तर या पद्धतीने दिस इज ऑल अबाउट दी फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स अँड टेम्परेचर. जर टेम्परेचर वाढवत राहिलो तर एका ठराविक टेम्परेचरला डोमेन स्ट्रक्चर कोलॅप्स होतं, त्याला क्युरी टेम्परेचर असं म्हणायचं. आणि त्या क्युरी टेम्परेचरच्या नंतर फेरोमॅग्नेटिक दॅट गेट्स कन्व्हर्टेड इनटू पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. आणि याचा टेम्परेचरचा काही संबंध नाही, म्हणून याचा जर डायमॅग्नेटिकचा ग्राफ जर काढायचा झाला तर ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचर तर तो असा येणार आहे. हे नीट लक्षात ठेवा, सरळ असा येणार आहे की याचा टेम्परेचरचा काहीच संबंध नाही. कळतंय का? डायमॅग्नेटिक साठी ग्राफ आला तर असा येईल. कन्सेप्च्युअल प्रश्न आहे, नीटला येऊ शकतो. समजलं? तर हे झालं सगळं. दिस इज ऑल अबाउट दी फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. ग्राफ पण घेतले. आणि आता शेवटचं हिस्टेरिसिस. हिस्टेरिसिस मध्ये काय बघा, तर या पद्धतीने हिस्टेरिसिस कर्व असतो, आणि इथे मॅग्नेटायझिंग फोर्स आणि इथे फ्लक्स डेन्सिटी किंवा इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन असा पण शब्द वापरलेला आहे. म्हणजे बी आणि एचचा ग्राफ. सोपं लक्षात ठेवायचं की जिथं तुमचं काय दिसतं आहे तर इथं बी ला व्हॅल्यू आहे, बी दॅट इज नॉट इक्वल टू 0 बट एच दॅट इज इक्वल टू 0, तर याला म्हणायचं रिटेंटिव्हिटी ऑर रिमेनन्स. आणि इथे हे जे अंतर आहे तर हे अंतर की ज्याच्यासाठी काय आहे तर बी दॅट इज इक्वल टू 0 आहे बट एच दॅट इज नॉट इक्वल टू 0, त्याला म्हणायचं कोअर्सिव्हिटी. खूप सारे प्रश्न याच्यावर विचारलेले आहेत. आणि जेव्हा तुमच्या पुस्तकात एक असा ग्राफ आहे बघा, तर इथं असं छोटस हे दाखवलेलं आहे आणि इथं असं हे मोठं दाखवलेलं आहे, हे असं मोठं दाखवलेलं आहे. तर ज्या वेळेस सॉफ्ट आयर्न असतो त्याची कोअर्सिव्हिटी आणि रिटेंटिव्हिटी स्मॉल असते, आणि तुमचं जे सॉफ्ट आयर्न आणि परमनंट मॅग्नेट म्हणजे टेम्पररी मॅग्नेट जर बनवायचे असतील तर त्याला सॉफ्ट आयर्न लागतं. मग ते कशा करता उपयोगी येतं तर टेम्पररी मॅग्नेट, कोर ऑफ ट्रान्सफॉर्मर, त्याच्यानंतर जनरेटरची कॉईल बनवायला सॉफ्ट आयर्न लागतं. आणि परमनंट मॅग्नेट बनवायचे असेल तर असं हार्ड मटेरियल लागतं स्टील, की ज्याची रिटेंटिव्हिटी आणि कोअर्सिव्हिटी काय असते ती हाय असते. समजलं का? असे दोन तुमच्या पुस्तकात ग्राफ आहेत. आणि रिव्हर्स डायरेक्शनने जर तुम्ही अप्लाय केलं तर काय येतं, तर रिव्हर्स डायरेक्शनने फील्ड अप्लाय केलं तर काय येतं, कोअर्सिव्हिटी येते. तर हे पण नीट लक्षात ठेवा. कधी कधी तुम्हाला दोन्ही विचारतात की आता हा समजा इथे सी पॉइंट असेल आणि डी पॉइंट असेल तर रिटेंटिव्हिटी आणि कोअर्सिव्हिटी कोणते पॉइंट दाखवतात, तर सी आणि डी. उलट विचारलं, कोअर्सिव्हिटी आणि रिटेंटिव्हिटी विचारलं तर डी आणि सी. नीट प्रश्न वाचायचा आणि नीट उत्तरं द्यायची. आणि रिटेंटिव्हिटीला रिमेनन्स असं पण म्हणतात. आणि या पद्धतीने आपण फास्ट मध्ये अगदी डिटेल जितक्या कमी वेळात घेता येईल तितका हा चॅप्टर संपवलेला आहे. तर तुम्हाला खूप उपयुक्त व्हिडिओ आहे. याने तुमची मॅग्नेटिक फील्ड बरोबर इलेक्ट्रिक फील्डची पण बऱ्याचशा संकल्पना, कन्सेप्ट ह्या क्लिअर होणार आहेत. आणि म्हणून थोडासा लेंदी झालाय बघा व्हिडिओ, पण असू देत. तुम्हाला पूर्ण हा केला आणि जर तुम्ही 87 शॉर्ट व्हिडिओ चॅनलवर आहेत मॅग्नेटिक मटेरियलचे, हा भाग बघितल्यानंतर ते जर पाहिले 87 मिनिटात तर 1.5 ते 2 तासात तुमचा पूर्ण मॅग्नेटिक मटेरियल होणार आहे आणि मॅग्नेटिक फील्डची पण कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. All the best for your study and exam, and thank you for watching this whole video.